नमस्कार, के न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। काल दिनांक 15 जानेवारीला कोल्हापूरमध्ये खूप चुरशीनं मतदान झालेलं आहे। जवळपास 66.54% इतकी मतदान नोंदणी कोल्हापूरमध्ये झालेली आहे, जी खूप चांगली आहे। आणि आज 16 जानेवारी रोजी त्याचा निकाल सुद्धा आपल्याला कळणार आहे। आपल्याला इथं दिसतंय की पोलीस बंदोबस्त आहे। काही अनुचित प्रकार घडू नये किंवा खूप चांगल्या पद्धतीने सुरळीतपणे मतदान मोजणी पार पडावी म्हणून खूप जास्त पोलीस तैनात आपल्याला दिसतोय। कारण इथे जे मतदान मोजणी होणार आहे ते केंद्र आहेत, ते प्रभाग आहेत, प्रभाग क्रमांक 10, 11 आणि 19। कारण हे तिन्ही ठिकाणी खूप हाय व्होल्टेज लढत लढली गेली होती आणि आपल्याला जवळ एक 12 वाजेपर्यंत ह्या प्रभागांचे निकाल स्पष्ट होतील असं दिसतंय। आतमध्ये पाहिलात तर एकूण 15 टेबलांवर मतदान मोजणीची प्रक्रिया सुरू राहणार आहे, ज्यापैकी एक जो आहे तो पोस्टल मतदान मोजणीसाठी राखीव ठेवलेला आहे। 9:30 ला मतदान मोजणी चालू होईल। पहिल्याला आपल्याला पोस्टल मतदान मोजणी ही प्रक्रिया किंवा पोस्टल मतदान किती झालंय आणि कोणाकोणाला झालंय हे कळेल आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष मतदान मोजणी आपल्याला कळेल आणि ह्याचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देतच राहू। तुम्ही आमच्या सोबत कनेक्टेड राहा। के न्यूज साठी कॅमेरामन सचिन वरेकर सह मी नम्रता भोसले, के न्यूज कोल्हापूर। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 98 22 63 54 69।